स्पष्ट केलं. आता 15 ते 17 या वचनाकडे आपण येऊया. 15 ते 17 या वचनामध्ये 15 वचन असं आहे, मी आपल्यासाठी वाचतो आणि नंतर स्पष्ट करतो. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले की अरण्यातील जागा आहे, वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खाव्यास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. अजून देखील हे शिष्य जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक सामान्य माणूस म्हणून बघत होते. सामान्य त्यांची नजर होती. त्यांचा दृष्टिकोन प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहण्याचा अति सामान्य असा होता. प्रभू येशू ख्रिस्ताला ते काय सांगत आहे हे वाचत असताना अभ्यासपूर्ण आपल्याला हसू देखील येईल. कोण त्या ठिकाणी गेलो होता आधीच अरण्यात? प्रभू येशू ख्रिस्त. त्यानेच ती जागा निवडली होती. तो एकटा गेला होता, हे मागून आले होते. हे त्याला सांगतात ही अरण्यातली जागा आहे, दिवस उतरत चालला आहे. जो की प्रभू येशू ख्रिस्त तिकडे गेला होता, कधी गेला होता हे त्याला निश्चितपणे ठाऊक आहे. आणि परत हे देखील सांगतात की काही अंतरावरती जे गाव आहेत त्या ठिकाणी खाद्यपदार्थ मिळेल, ते देखील काही वेळाने बंद होतील, म्हणून जे लोक आलेले आहेत त्यांना निरोप द्या. आता परत आपल्याला 16व्या वचनामध्ये आणखीन गमतीशीर भाग पाहायला मिळतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही त्यांना खायला द्या. त्यांना कसं वाटलं असेल? इतकी गर्दी. त्यावेळेस जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला होते त्यांना काय वाटलं, हा परत मेडिटेशन मध्ये गेला. कारण की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस मेडिटेशन मध्ये प्रार्थनेमध्ये जायचा 2-2, 3-3 दिवस शिष्य झोपा काढायचे. शास्त्रपाठ आपल्याला पाहायला मिळतात शुभवर्तमानामध्ये की शिष्य झोपून जायचे, हा एकटाच प्रार्थना करत बसायचं. का? खूप खूप वेळ प्रार्थना करायचा प्रभू येशू ख्रिस्त. खूप साऱ्या वेळ तो प्रार्थनेमध्ये घालवायचा. आणि म्हणून शिष्यांना असं वाटलं की हा मेडिटेशन मध्ये गेला, हा प्रार्थनेमध्ये गेला तर अंधार होऊन गेल्यानंतर लोकांची देखील फजिती होईल. आणि शिष्यांनी लोकांचा देखील विचार केला आणि त्यांना ही भूक निश्चितपणे लागली असेल, कारण की खूप वेळापासून ते अरण्यामध्ये होते. शिष्यांनी जे सांगितलं की आमच्याजवळ काय आहे, 5 भाकरी 2 मासे आहेत, तोपर्यंत शिष्य पूर्णपणे चिंतेत होते. कदाचित जो लोक समुदाय आहे त्यांच्याबद्दल सांगितलं नाही, पण तो देखील चिंतेत असेल. येशू म्हणत आहे त्यांना खायला द्या. प्रभू येशू ख्रिस्ताकडे सामान्य, सर्वसामान्य म्हणून ते बघत होते. सामान्य दृष्टिकोन ठेवला होता. परंतु या शास्त्रपाठामधून, हा शास्त्रपाठ या उपवास समयामध्ये निवडण्याचं कारण हे सांगायचं आहे मला. प्रभू येशू ख्रिस्त आपण जे देतो ते घेतो, आपण जे देतो ते घेतो आणि तेच आशीर्वादित करून पुरेसं करतो. हे महत्वाचं.